चला, आज 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, मी आज बनवणार आहे पुरणपोळी. त्यासाठी मी इथं 1.5 वाटी डाळ घेतलेली आणि ती डाळ मी आता इथं शिजायला टाकलेली आहे. त्यानंतर आमटीसाठी मी इथं कांदे भाजायला टाकलेले आहे. हे असे कांदे भाजून घेतले ना तर आमटी खूपच छान लागते. आणि अद्रक लसूण पण मी इथं निवडून घेतलेले, लसूणसुद्धा मी इथं निवडून घेतलेले. कांदा कच्चा राहिला होता, नंतर परत भाजला. त्यानंतर मी इथं डाळ शिजून गेलेली, डाळ शिजायला टाकली होती. शिजून गेली डाळ तर मी आता गाळणीमध्ये काढून घेते. आणि हे जे पाणी असतं ना डाळ शिजायचं, हे सुद्धा आमटीसाठी खूप छान राहतं आणि याचीच आमटी बनवतात. तर बघा, डाळ मस्त मेणासारखी शिजून गेलेली. तर आता मी इथं नितळून घेतलेली, ही डाळ नितळायला ठेवलेली. तोपर्यंत आता बघा छानच शिजून गेलेली डाळ. आता थंडी होती तोपर्यंत मी इथं भात लावून दिलेला आहे. थोडंसं मीठ आणि त्यानंतर थोडंसं तेल आपल्याला इथं टाकायचं आहे भातामध्ये तेल टाकलं ना तर भाताची चव वाढते आणि खूप छान भात मऊसूत येतो आणि खायला पण मऊसूतच लागतो. तर त्यासाठी इथं आता मी कुकरचं झाकण लावते. त्यानंतर मी इथं खिरीचे तांदूळ टाकलेले. आता हे खिरीचे तांदूळ मी इथं मिक्सरमधून काढून घेणार, धुवून घेतले आणि इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. आता हे पण वाटण करून घेणार. त्यानंतर खिरीचे साहित्य, वेलची पूड मी आधीच कुटलेली असते माझीवाली. तर इथं काजू आणि बदाम मी इथं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे, म्हणजे जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही. हे अशा प्रकारे आदरवदर मी करून घेणार आहे. त्यानंतर मी इकडे चहा ठेवलेली आहे. आज लवकरच उठली होती, म्हणजे 6 वाजेची उठलेली. आज 6 वाजेची मी स्वयंपाकाला लागले. आंघोळ वगैरे करून झाडझूड केले, आंघोळ वगैरे केले. तर चहा साखर टाकले. आता हा अद्रक थोडासा कुटून टाकते मी चहामध्ये. अद्रकचा चहा खूप छान राहतो. त्यानंतर आता बघा, इथं दूध आहे. आता चहामध्ये दूध टाकायचं आहे आपल्याला आणि चहा खूपच छान मस्त अशी उकळून गेलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे मी चहासुद्धा ठेवते. तर बघा, हे वाटून झालं माझं काजू बदाम. आता इथं खीर शिजायला टाकली होती मी, शिजून झालेली ती. आता इथं दूध टाकलेलं आहे मी, 1.5 पावशेर दूध मी इथं टाकलेलं आहे. 1.5 पावशेरच्या वरती असेल ते अर्धा लिटरमध्ये थोडी चहा ठेवली आणि सर्व मी इथं खिरीमध्ये टाकलेली आहे. आणि आमच्या घरात सर्वांना आहे ना असं फक्त दुधाचीच खीर आवडते. फक्त थोडेसे तांदूळ असं वाटून घ्यायचे. त्यानंतर काजू बदाम, आता वेलची पूड टाकले मी इथं आणि जे काही आपण काजू बदाम मिक्सरमधून काढले ना ते सुद्धा आपल्याला टाकायचे इथं आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायची. आणि थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे आपल्याला खिरीमध्ये. तर अशा प्रकारे हिला मिक्स करतच राहायचं आहे. खाली लटकून द्यायची, कारण शिंटलेली लागते. मग इथं आता मी 1 वाटी साखर टाकलेली, छोटी वाटी. खीर जास्त गोड पण नाही करायची, तिची चव चालली जाते, गुयाई लागते ती. त्यासाठी आहे ना खीर थोडी फिक्कटच बनवायची, म्हणजे चव छान येते तिची पेढासारखी. तर आता इथं मी कांदे भाजून गेले, अद्रक लसूण सर्व काही इथं मिक्सरमधून वाटून घेणार आहे मी आमटीसाठी. तर इथं आपल्याला टाकायची जिरं, थोडीशी चटणी टाकायची आपल्याला. आता चटणी टाकली. त्यानंतर आपल्याला थोडासा मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे. हा मसाला मी घरीच बनवलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा बाकी आहे. त्यानंतर आता मिक्सरमधून वाटून घेतलं मी हे आमटीचा मसाला आहे हा. त्यानंतर जी आपली डाळ शिजलेली होती ती मी आता गॅसवरती ठेवलेली कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ मी इथं टाकलेला आहे आणि थोडीशी साखरसुद्धा मी इथं टाकलेली आहे. आता आपल्याला थोडीशी वेलची पूडसुद्धा इथं घालायची. त्यानंतर जे काय आपलं पावभाजी मेकर राहतं ना त्याच्याने आपल्याला पूर्ण असं मॅश करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला वाटायचं पण टेन्शन राहत नाही. जरी गाडणीने आपण नाही गाडलं ना तरीसुद्धा चालतं, याच्याने पूर्ण मॅश होऊन जातं. तर चला, ते गॅसवर कमी करून ठेवलेला आहे गॅस. तोपर्यंत मी इथं आमटी बनवून घेते. तर बघा, पातेली ठेवलेली मी छोटीशी, त्याच्यामध्ये मसाला टाकला, तेल टाकलं, मसाला टाकला आणि छान मस्त असं परतून घेतलं.
इथं मी आता आमटी करून घेणार आहे. आणि जे काही आपलं ते डाळचं पाणी आधी तर मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी मी इथं टाकणार आहे. हे छान परतवल्यानंतर आधी तर आपला मसाला छान भाजलेला असतो. थोडं जरी परतवलं ना तेलामध्ये, कडकडीत तेल असतं, थोडं जरी परतवलं ना तरी छान मसाला परतवला जातो. त्यानंतर मी इथं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलेलं आहे. हे बघा. आता आपल्याला जे काही आपली डाळ शिजवलेलं पाणी आहे ना ते टाकायचं इथं. त्याचीच तर मग आमटी बनवता आणि आमटीला त्याचीच चव राहते. तर मग आता ते पाणीसुद्धा इथं टाकायचं आहे. अशा प्रकारे इथं आमटीसुद्धा आपली इथं बनवून झालेली आहे. तर आमटी उकळते तोपर्यंत बघा डाळ मॅश करून घेते मी छान प्रकारे. अशा प्रकारे पूर्णपणे मॅश करून घेतले ना गाळायचं टेन्शन राहत नाही आपल्याला. तेवढं आपलं एक काम वाचून जातं. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की खूपच धावपळ राहते. सकाळी लवकर उठावं लागतं, हे करा ते करा ते करा. तर मग अशा प्रकारे बघा पूर्णपणे असं मॅश होऊन जातं ते. हे असं राहू देईल मी आता थोडा वेळपर्यंत, म्हणजे पूर्ण असं सुकल्यासारखं होऊन जातं ते. कोरडं होऊन जातं थोडंसं आपलं पुरण. हे बघा थोडा वेळ असं पडू दिलं ना तर कोरडं होऊन जातं. बघा पूर्ण मॅश झालं बघा. तर चला आपली आमटी झाली की नाही बघू. बघा आमटी खूपच छान झालेली, उकडून पण झाली. मी गॅस बंद केलेला, आता झाकून देते. त्यानंतर मी इथं भज्या बनवायच्या आपल्याला. ते पीठ मी इथं आणून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता मी पुरणपोळीचं पीठ भिजून घेणार आहे. इथं मी 1.5 वाटी डाळ घेतली होती ना, तर आता इथं मी 2.5 वाटी पीठ घेते भिजण्यासाठी. म्हणजे बाकीचं थोडं आहे ना मला आमटीमध्ये पण टाकायला लागतं. थोडंसं पीठ उरू देते आणि त्याला चांगलं पूर्णपणे धुवून पूर्णपणे त्याचं वरचं सगळं काय काढून घेते मी त्या कणिकाचं. आणि मग जे उरलेलं राहतं ना त्याच्यामध्ये असं तुकडे करून करून आमटीमध्ये सोडायचे, खूपच छान लागतात. तर मी इथं मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं आणि आता ही कणिक आपल्याला मळून घ्यायची. इथं मी तेलवरच म्हणजे तव्यावरच्याच पुरणपोळ्या बनवणार आहे, खापरावरच्याने बनवणार आहे. तर अशा प्रकारे मी हे पीठ इथं भिजून घेणार आहे. कणिक आपल्याला थोडीशी पातळच भिजायची, म्हणजे जसं आपण चपातींचं भिजतो ना तसं नाही, थोडीशी आलसच भिजायची, म्हणजे आपल्या पुरणपोळ्या छान येतात. अशा प्रकारे मी आता ही कणिक भिजून घेतलेली आहे. आणि आपल्याला आता कणिकेवर आहे ना स्वच्छ धुतलेला रुमाल छोटासा किंवा स्वच्छ धुतलेलं अशी कपडे याच्यावर टाकायचं आहे आपल्याला आणि मुरण्यासाठी ठेवून द्यायची. हे आता मी कपडे झाकून मुरण्यासाठी ठेवते. ओलं कपडे टाकायचे आहे आपल्याला. त्यानंतर बघा मी शिमला मिरचीचे असे गोल काप केलेले आणि त्याच्या भज्या खूप छान येतात. अशा रिंगसारख्या मस्त भज्या येतात आणि खायला खूपच छान लागतात. इथं कांदे पण कापलेले मी आणि लांब उभ्या मिरच्या पण कापल्या आहे. तर आपल्याला इथं आता तळण काढून घ्यायचं आहे. हे बघा आता मी इथं तळण काढून घेणार आहे. आणि आता आपलं डाळ पण गार झाली, मी इथं काढून घेतली एका बाउलमध्ये. तर चला आता कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे मी. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तेल तुमच्या तळणाच्या हिशोबावर आहे. थोडं
थोडं नसेल तर थोडं टाकायचं, जास्त असेल तर थोडं जास्त टाकायचं. मी आधी या भज्यात काढून घेणार आहे. ह्या बघा शिमला मिरचीच्या भज्या खूप छान येतात या, आणि खायला पण खूप छान लागतात. अशा प्रकारे मी इथं मिरचीच्या बी, कांद्याच्या बी आणि शिमला मिरचीच्या पण भज्या इथं टाकून दिलेल्या आहे. आता आपल्याला यांना उलटपलट करून घ्यायचं आहे. बघा छानच दिसतात त्या शिमला मिरचीच्या भज्या पण. आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. ह्या बघा मस्त दिसत आहे ना. ही बघा, ही पण खूप छान दिसत आहे. तर मी आता काढून घेते एका ताटामध्ये. मिरचीच्या पण करून घेतल्या मी थोड्या, आणि कांद्याच्या पण करून घेतल्या थोड्या. आता मी पापडसुद्धा तळून घेणार इथं. या भज्या काढून घेते. आपला भज्या इथं काढून झालेल्या आहे. या बघा कुरकुरीत अशा भज्या झालेल्या आहे. बघा आवाज येतोय का तुम्हाला? मी वाईस देण्यासाठी आवाज बंद केलेला आहे, पण पूर्ण कुरकुरीत झालेला आहे. तर अशा प्रकारे मिरचीच्या पण भज्या बघा तुम्ही, खूपच छान, खायला पण खूप छान. आणि या फिक्कट मिरच्या होत्या, तिखट नव्हत्या. तर अशा प्रकारे या भज्या मी इथं काढून घेतलेल्या आहे. आपल्याला आता कुरडई पापडसुद्धा काढून घ्यायची. आता सर्वात आधी मी इथं उडदाचे पापड तळून घेणार आहे. आणि मला आहे ना, तुम्हाला एक सांगू का, उडदाच्या पापडशिवाय मला हे तळण आवडतच नाही. उडीदाचा पापड पाहिजेलच मला कुरडया पापड सोबत. तर मी उडदाचे पापड आधी तळून घेते. हे पापड ना एक सोबत 2, 3, 4 पण तळले जातात, कारण पटकन तळले जातात ते, तेल तापलेलं राहतं ना. आता इथं तांदूळचे, नागलीचे ते पण मी इथं तळून घेणार आहे. इथं टाकलाय मी आता तांदूळचा पापड. बघा माझे या वर्षीचे पापड आहे ते किती फुगतात. कुरडया पण इथं काढून घेणार आहे मी. कलरच्याच कुरडया माझ्या केलेल्या असतात. अर्ध्या पांढऱ्या करते मी ना, अर्ध्या कलरच्या करते. बघा ही पिवळी कुरडई, पिवळा कलर टाकलेला होता मी. आणि त्यानंतर ही आहे जलेबी कलरचे कुरडई. छान दिसतात ना या अशा कुरडया. बघा
तर बघा अशा प्रकारे मी तळणसुद्धा काढून घेतलेले आहे आता. तळण काढून झालेलं आहे माझं. आता एका डब्यामध्ये भरून घेते मी, कारण वातावरण खूपच खराब आहे ना, तर असं नरम होऊ शकतं ते, त्यासाठी मी असं डब्यामध्ये भरून घेते. एक पापड नागलीचा, एक तांदळाचा, एक उडदाचा असं मिक्स करून भरायचं, म्हणजे काढायच्या टायमाला बरोबर मिक्स येतं ते. त्यासाठी असं मिक्स तळण करून भरते मी. प्लास्टिकची कॅरी बॅग टाकून दिलेली आहे आधी, म्हणजे एक दिवसामध्ये काय खाल्लं जात नाही, तर उरताना तर वातडं नरम होत नाही, त्यासाठी असा डब्बा पॅक करून ठेवून देते. त्यानंतर त्याला आपल्याला करून घ्यायची इथं पुरणाची पोळी. कणिक आपलं छान झालेलं आहे. आता ना इथं थोडीशी कणिक काढून घेणार आहे मी आमटीसाठी, आमटीमध्ये टाकणार आहे. अशा प्रकारे इथं पुरणपोळीसुद्धा करून घेणार आहे. असा पुरणाचा गोळा घ्यायचा, असं ठेवून, आणि खूप छान मऊसूत अशा पुरणपोळ्या येतात. आणि पटकन लाटली पण जाते. आणि बघा कशीही लाटा आणि कशीही फोडा तुम्ही, पुरणपोळी अजिबात फाटत नाही. तव्याला थोडंसं तेल लावून द्यायचे आणि छानच फुगतात पुरणपोळ्या. आता आपल्याला पलटून द्यायचे. आणि सॉरी, तव्याला ना तूप लावलेलं आहे मी, माझ्या तोंडात तेल येऊन गेलं, तर आता आपल्याला इथं तूप टाकून घ्यायचं आहे. परत पलटून घ्यायची. बघा किती मऊसूत येते ना पुरणपोळी, खूपच छान. इथं पण आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे थोडं. परत उलट पलट करून घ्यायची. ही दुसरी पण तुम्हाला करून दाखवते. परत तसाच गोळा घ्यायचा. अशा प्रकारे पुरणपोळ्या मी इथं करून घेतलेल्या आहे. अशी थोडीशी बोंडी तोडून घ्यायची, नाही तर तिथंच चिपकून द्यायची. तोडली तरीसुद्धा चालतं, नाही तोडली तरीसुद्धा चालतं, आणि फाटत नाही असं लाटून घ्यायचे. आता ही सुद्धा पुरणपोळी मी तुम्हाला लाटून दाखवली. बघा किती पूर्णपणे असे गोल येते मस्त. हिला पण असं पलटून द्यायची आपल्याला.
हा तवा ना माझा थोडासा जाड आहे, त्यासाठी लवकर तापतच नाही तो. आणि बघा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. पलटून सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे. बघा किती छान फुगते. दोन झाल्या. आता ही एवढी करून दाखवते तुम्हाला. जास्त मोठं नाही लाटायचं, असं एवढंच लाटायचं. पुरणाचा गोळा मावतो तोपर्यंत आणि त्याला असं वाढून घ्यायचं. थोडंसं बोंडी तोडून घ्यायची आणि परत असं पटापट लाटून घ्यायचं. लाटायला पण वेळ लागत नाही आणि पटकन लाटली पण जाते. बघा, आणि मोठ्या मोठ्याच करून घेते मी, छोट्या छोट्या काही करत नाही. अशा मोठ्या मोठ्या करून घेते. तूप लावायचं. बघा परत मस्त फुगली. आणि इथं बघा किती टम्म फुगलेली आहे. परत ही पण मस्त फुगली. परत ही सुद्धा मस्त फुगली. सर्वच पुरणपोळ्या खूपच छान अशा फुगलेल्या आहेत. तर बघा सर्वच पुरणपोळ्या तुम्हाला मी इथं अशा करून दाखवलेल्या आहे. अशा प्रकारे पुरणपोळ्या मी इथं केलेल्या आहे. कशी वाटली माझी पुरणपोळ्यांची स्ट्रिक तर मला कमेंट करून नक्की सांगा. इथं मी आता सर्व काही ठेवणार आहे गार होण्यासाठी. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.